छोट्याच गोष्टीपासून सुरुवात करते. येस. आता काय काय करताय तुम्ही प्रॅक्टिस सध्या असं स्वतःवर काय काय प्रॅक्टिस करताय? मॅडम, मी आता प्रत्येक गोष्टीला कृतज्ञता, प्रत्येक गोष्टीला धन्यवाद. पाणीला धन्यवाद, ग्लासला धन्यवाद. म्हणजे आपल्या शरीराच्या बॉडीला पूर्ण धन्यवाद. स्वयंपाकाच्या प्रत्येक गोष्टीला धन्यवाद आणि प्रार्थना करते मी पाण्याची आणि त्याच्याशिवाय स्वयंपाक नाही करत. कारण ते पाणी वापरते ना, चविष्ट आहे, खूप छान आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचे धन्यवाद आणि ते धन्यवाद केल्यामुळे ना बेनिफिट होतो मला. दिवसभर एनर्जेटिक असते, पॉझिटिव्ह थिंकिंग दिवसभर असते. खूप छान वाटतं आणि अनुभव पण छान यायला लागलेत. असं म्हणजे आनंदी राहायला शिकले मी. जीवन कसं जगायचं याच्याकडे कल छान वळलाय मला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपला हा संकल्प आहे. एका एका माणसाच्या जरी आयुष्यात फरक पडला तर ती खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे एका आयुष्यात जरी चेंज झालं, इतक्या सगळ्या गोष्टी करतात बघा लोक. खूप ठिकाणी आपण होम हवन करतो, काय काय नाही ते करतो की आपल्याला सुख भेटा म्हणून, है ना? खरे आपण म्हणजे ज्योतिषाला दाखवतो, सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे आपण काय परिस्थिती आली तर काय पण करायला तयार होतो तेव्हा. पण इतका सोपा मार्ग आहे ना, जर आहे त्याला धन्यवाद करणं, ग्रॅटिट्यूड करणं आणि ही जर एक लेडीज शिकली घरामध्ये, तर त्याचा खूप मोठा बेनिफिट होतो. प्रत्येक लेडीज जर घरामध्ये शिकली आणि तिने स्वतःला ठरवलं, की नाही मला हे चेंज करायचं, तर 100% खूप मोठे बदल घरामध्ये व्हायला लागतात. पण या मॅडम, हां, बोला ना. त्याचा आनंद फार महत्वाचा आहे ना. हां, तो तेव्हा कुठे मी आनंद बघते, कारण मला कोणत्या गोष्टीत आनंद मिळतो त्या गोष्टी मी करते. येस, कारण तो कुठल्याही मार्केटमध्ये आपल्याला विकत मिळत नाही असं आहे. आपल्याला खरं. आनंद विकत मिळत नाही. आपल्याला आनंद विकत घेता येत नाही आपल्याला आणि असं मग नाही की कुठे कुठे जाऊन आपण विकत आणला ते पण नाही. आणि आपण मग म्हणतो सगळं पाहिजे आपल्याला. घर पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे. पण सगळ्यात मोठं आपल्याला सुख पाहिजे हे आपल्याला माहीतच नाही. मग खरं सुख कशामध्ये आहे आपल्याला ते माहीत नाही. ते आपल्यापासून दूर जातं तेव्हा आपल्याला कळतं की हां, मला हे पाहिजे. पण माणूस शेवटी भरकटत जातो त्याला कळतच नाही की मला पाहिजे काय? संकल्प आपल्याला हे मिळाल्यावर आपण सुखी होऊ. असं वाटतं आयफोन घेतला मग मला आनंद होईल, है ना? पण आयफोन घेतला की आयफोनचा आनंद तुम्हाला किती दिवस टिकेल? महिनाभर? लिमिट आहे. प्रत्येक गोष्ट आपण खरेदी करतो त्याची लिमिट आहे. एक साडी घेतली आपल्याला आनंद होईल असं वाटतं. एक साडी एकदा घातली, फोटो काढले, स्टेटसला ठेवलं, त्याचा एक दिवस आनंद. हो. एक गाडी घेतली तिचा फार तर फार 6 महिने आनंद. फिरणं झालं, हे झालं, मग आपल्यासाठी गाडी होऊन जाते काही. म्हणजे तिचा लिमिटेशन आहे. प्रत्येक आपण थिंग घेतो त्याची लिमिटेशन आहे. पण जेव्हा इनर मधून आतून आपण खुश राहायला शिकलो ना, त्याची लिमिट नाही. एकदम बरोबर आहे. त्याची लिमिट नाही. मग तुम्ही ते कशाला पण तुम्ही खुश करू शकता. कशाला पण आपल्या कल्पनाताईंचा पण छान एक्सपिरियन्स आहे. त्यांनी पण कल्पनाताई तुमचा पण माईक चालू करा. त्यांनी पण त्या दिवशी त्यांच्या मुलीसाठी प्रेयर केली आणि त्यांच्या मुलीला फायदा झाला. बघा आपण दुसऱ्याला काहीतरी मदत करतो आणि ते होतो. ताई तुमचा पण एक्सपिरियन्स सांगू शकता यांना. मॅडम, काल माझा खूप एक्सपिरियन्स छान होता. काय झालं मी ते तुम्ही पद्धत भारतात हां. भारतात बात करते, दररोज बोलते. काल ना माझी एक केस होती प्रांत ऑफिसला हां, हां. आणि त्या प्रांत ऑफिसला तर मी रात्री पण म्हणजे मी आता दररोज 2-3 दिवसापासून ते बोलतच होते किंवा प्रेयर करतच होते. काल सकाळीच पण लवकर उठून मला तिकडे जायचं होतं म्हटलं मी. आणि काल तो ना निकाल म्हणजे एवढा अपेक्षितच नव्हता तो निकाल लागेल म्हणून. वॉव! म्हणजे काय झालं ते तो एवढ्या दिवसाचा ह्याच्यात पडलेला निकाल काल अचानक आमच्या बाजूने लागून गेला. वाह, वाह, वाह! जबरदस्त. काँग्रॅच्युलेशन. म्हणजे तुम्ही किती छान प्रॅक्टिस केली, किती छान मॅजिक तुमच्यासाठी काम करतंय. हो, खूपच म्हणजे खूपच मला काल एवढा आनंद झाला की बस जमिनीच्या रस्त्याचं काम होतं जरा. हं, आणि हं. खूप म्हणजे जवळजवळ 1-1.5 वर्षापासून ते भिजत पडलेलं होतं. ते एकदम काल अचानक ते गेले तहसील प्रांत डायरेक्ट म्हटले, नाही म्हणे तो खुला करून द्यायचा म्हणे तो रस्ता म्हणे. समोरच्याला बोलायला सुद्धा चान्स दिला नाही त्यांनी. इतका आनंद झाला मला. वाह, वाह, वाह! जबरदस्त. खूप छान मॅजिक म्हणजे तुम्ही खूप छान मनापासून प्रॅक्टिस करता हे आणि जेव्हा मनापासून प्रॅक्टिस करतो ना आपण तेव्हा रिझल्ट यायला लागतं आणि मॅजिक काय करतं जे नवीन-नवीन प्रॅक्टिशनर आहे ना त्यांना लवकर रिझल्ट देतं कारण त्यांना मध्ये घ्यायचा असतो. त्यांना ते मॅजिक द्यायचं असतं. त्यांना विश्वास द्यायचा असतो. पहिले विश्वास दिला ना बिलीव्ह सिस्टम मग त्याच्यामुळे आपल्याला मॅजिक पटकन काम करतं आणि प्रॅक्टिस अशीच चालू ठेवायची आपली. मला की नाही मॅडम ही कशी सवय होती, मी महालक्ष्मीच्या हॉलमध्ये माझा खूप मोठा फोटो आहे. माझं सकाळच्या उठल्या उठल्या आहे ना मी त्या महालक्ष्मी समोर 5 मिनिटं करणं पण एवढं ध्यान असतं आणि डोळे उघडे ठेवून हे करत असते की तुम्हाला कालचा दिवस खूप छान दिला होता
आजचा पण दिवस त्याच्यापेक्षा छान जाणार आहे, माझं आरोग्य व्यवस्थित राहणार आहे. म्हणजे मी त्या फोटोशी खूप बोलायची आधी. येस, व्हेरी आणि गुड. मला ना आता हे आणखी सोपं झालं. म्हणजे तुम्हाला अजून ते युनिव्हर्सल दिलं की तुम्हाला काहीतरी पाहिजे, त्याच्या पुढचं तुम्हाला हे पाहिजे की अजून तुम्हाला कशा पद्धतीने करता येईल, म्हणून तुम्हाला हे मॅजिक बुक कळालं, मॅजिक विषय कळालं की आपल्याला अजून कसं चांगल्या पद्धतीने आपल्या जीवनात बदल करता येईल. येस. आणि आपला जेव्हा अनुभव आपण सांगतो ना इतरांना की मी हे मॅजिक करते, कारण आपल्यामुळे अजून कोणाच तरी आयुष्यात बदल होत असतो. अरे यांना हा फायदा झाला, यांना हे मॅजिक मिळालं किंवा यांच्या आयुष्यात हे चेंज झाले, तर अजून तो आपल्याला फायदा होत असतो. तर बघ पहिले कसं गुरु व्हायचे, साईबाबांच्या काळामध्ये ते हे चमत्कार व्हायचे किंवा काही अशा घटना व्हायच्या, त्या लोकांपर्यंत समजायच्या, म्हणजे लोकांचा विश्वास वाढायचा, है ना? तर ही शक्ती कोणामध्ये आहे? ही शक्ती सगळी आपल्यामध्ये शक्ती आहे. आणि ही शक्ती आपल्याला फक्त जागृत करायची आहे, तुमच्यामध्येच आहे. ते सगळं जे आहे ते तुमच्यामध्ये ऑलरेडीच आहे. फक्त मी तुम्हाला हे दाखवून देते, सांगण्याचा प्रयत्न करते की तुमच्यामध्ये ही शक्ती जी आहे ती ऑलरेडी तुम्हाला इन्व्हॉल्व आहे. पण तुम्हाला ती शोधायची आहे तुमच्यामधली शक्ती. आणि जेणेकरून जेव्हा एकदा कळालं तुम्हाला की येस मी हे करू शकते, तर खूप इझी, कोणती पण कंडिशन तुम्ही जी आहे ती इझिली हँडल करू शकता रोजच्या तुमच्या वापरामध्ये. छोटे छोटे अनुभव, आता बघा इतका छान अनुभव आला कल्पनाताईंना सांगितला की जिथं काहीच त्यांचा चान्स नव्हता, तिथं काही त्यांचं हे पण नव्हतं की त्यांच्या बाजूने निकाल लावा. म्हणजे युनिव्हर्सल तुमच्यावर विश्वास ठेवतं आणि तुम्ही युनिव्हर्सलवर किती विश्वास ठेवतात ते तुमच्या बाजूने उभं राहतं खंबीरपणे. तितका सुंदर अनुभव यायला आपल्याला आपल्याला बिलीव्ह सिस्टीम आपली स्ट्रॉंग पाहिजे. आपल्या मॅजिकवर आपला पूर्ण विश्वास पाहिजे की येस माझ्या सपोर्ट कोणतीतरी दैवी शक्ती आहे आणि ती मला मदत करणार. मला घाबरायचं कारण नाही, मला टेन्शन घ्यायचं कारण नाही आणि मी सदैव हे करू शकते असं आपण स्वतःला सांगायचंय, जेणेकरून आपलं खूप इझी जाणार आहे. येस. तर व्हिडिओ ऑन करून बसा सगळ्यांनी. मॅजिक यायला तयार असतं आपल्या घरी आपल्या सोबत. तर तुम्ही व्हिडिओ ऑन करून तुमचा अटेंडन्स द्या, जेणेकरून आपण मॅजिक येतंय ना, आपण नाही नाही म्हणतोय, तर असं मॅजिक यायला नको. तर आपण काय करू? ओके. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग परत एकदा. मॅजिकल गुड मॉर्निंग. मॉर्निंग. येस, गुड मॅजिकल मॉर्निंग. येस, मॅजिकल मॉर्निंग, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि डे मॅडम बाय डे खूप सगळ्यांमध्ये छान परिवर्तन होतोय. तुमच्या आयुष्यामध्ये सुंदररित्या मॅजिक घडून. मी इकडून थोडा वेळ आपले माईक बंद करते, जेणेकरून ओके. जर कोणी मध्ये जॉईन झालं तर आपल्याला डिस्टर्ब होणार नाही. तर मॅजिक असंच काम करतं बघा. इतके सुंदर सुंदर तुम्हाला अनुभव यायला लागतील, तुम्हाला कळायला लागेल की तुमचं पैशाच्या बाबतीत, तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीत किंवा तुमच्या स्वतःच्या आरोग्य बाबतीत काय काय आपल्याला मॅजिक बघायला मिळतात. पण याचं एकच आहे की ते सातत्याने केलं पाहिजे. आता भरपूर जण आपण बघतोय काही कारण येतील किंवा बंद होतील असं होतं सुरुवातीला किंवा काही ब्रेकडाऊन येतो, पण आपली इच्छाशक्ती जर तीव्र असेल ना, नाही नाही मला करायचंच आहे, मला क्लास करायचं, तर मला शिकायला, पहिली गोष्ट आपण स्वतःला सांगा मी शिकायला तयार आहे. मी शिकायला तयार आहे, मला शिकायचं आहे, मला ज्ञान घ्यायचं आहे, मी खाली होऊन बसायला तयार आहे, मला रोज ज्ञान पाहिजे मला. जर हे ज्ञान तुम्हाला मिळालं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला रिअरेंज करतो युनिव्हर्सल. तुम्हाला जसं पाहिजे तसं टायमिंग, तुमच्या बाबतीमध्ये जे करायचं ते तुम्हाला रिअरेंज केल्या जातात गोष्टी भरपूर तुमच्यासाठी. आणि खूप सुंदर सुंदर तुमचे आता खूप सुरुवातीचे टॉपिक आहे, जेणेकरून आपण आपल्यावर मॅजिक करू शकतो. बघा कुठल्याही ठिकाणी जायचं, जसं आता काल कल्पनाताईंनी सांगितलं, त्यांना इतकं छान त्यांच्या बाजूने निकाल जो आहे तो लागला. आणि अशाच प्रकारे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीला ट्राय करू शकता मॅजिक. तुम्हाला हॉस्पिटलला जायचं किंवा काही ठिकाणी गर्दी आहे, तुम्ही तिथं ग्रॅटिट्यूड चालू केले आणि तुमचं अपेक्षाच नव्हती तुमचा नंबर तिथे लागायची 2 तास, तरी पण तुमचं 10 मिनिटात नंबर लागला आणि तुमचं काम झालं. तुम्ही तो सुद्धा अनुभव घेऊ शकता. असे खूप तुम्हाला छोटे छोटे अनुभव येणार आहे की जेणेकरून तुम्हाला कळेल. कालचा दिवस पण खूप सुंदर होता. काल 369 हे होतं पोर्टल, जर तुम्हाला माहित असेल लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल, तर काल खूप एनर्जी पण खूप छान होती आणि एक व्हायब्रेशन पण खूप छान पॉझिटिव्ह होतं. असं प्रत्येक दिवस आपण आपल्यासाठी पॉझिटिव्ह आणि ग्रेटफुल बनवू शकतो. मग हा दिवस आपल्याला पॉझिटिव्ह आणि ग्रेटफुल कसा बनवायचा? आपली सुरुवातच आपल्याला छान करायची, पॉझिटिव्ह करायची आहे. चांगलं जे आहे तेच बघायचं आहे. जसं कालच्या याच्यामध्ये आपण शिकलोय, कालचा टॉपिक खूप महत्वाचा आहे आणि तो तुम्हाला परत परत कामा येणार आहे. कालचा टॉपिक जो आहे तुमच्या प्रत्येक सिच्युएशन मधून तुम्हाला बाहेर काढणार आहे. निगेटिव्ह सिच्युएशन मधून पॉझिटिव्ह मध्ये कसं शिफ्ट व्हायचं. आपले स्वप्न असतात, आपल्या काही अपेक्षा असतात, आपले ड्रीम असतात, फक्त ते आपल्या आशा असतात आणि त्याला असं म्हणजे इतकं जवळ असतं माहिती का,
त्याचा मागचा आणि पुढचं हे असतं, म्हणजे शिफ्ट केलं की नाही का, ते एखादा जादूचा दरवाजा असतो, असा उघडला की असा होत असतो. तसं सेम असतं, आपले ड्रीम जे असतं फक्त ते असे असतात आणि असे असतात, इतकं जवळ असतं, फक्त आपल्याला ते दिसत नसतं. आपण कुठेतरी दूरच शोधत असतो, पण त्याला फक्त पलटी मारायची गरज असते. अशी पलटी मारली की इतकं जवळ ते आपले ड्रीम असतं, आपले स्वप्न असतात, जेणेकरून आपण ते छोट्या छोट्या गोष्टीवर आपल्या स्वतःवर काम करतोय आणि त्या गोष्टी आपल्या अपडेट करतोय. मग हे जे छोटे छोटे टॉपिक आहे, हे काय सांगताय आपल्याला, एक गोष्ट आपली क्लिअर करताय. जसं आपण आता एक गोष्टीत आपण स्वतःचे सुरुवातीला रिलेशनशिप बघितलं, पैशाबद्दल मॅजिक बघितलं, आपल्या हेल्थ बद्दल बघितलं, जेणेकरून हे 3 गोष्टी तर आपल्याला महत्वाच्या आहे. नंतर आता ह्या 3 गोष्टीमध्ये अजून कसं डीप मध्ये जायचंय, त्यासाठी आपण पुढे बघणार. आजचा जो आहे की आपल्याला जादूचा पदार्थ, सगळेजण स्वयंपाक करतात, सगळेजण काही काही खाण्यापिण्याच्या गोष्टी बनवतात, रोज सगळेजण जेवण करतात. आपण मनुष्य आहे म्हणजे आपण जेवण करतो, सगळे करतात ना जेवण. मग त्या जेवणामध्ये जर एखादा तुमचा घटक, पदार्थ, इन्ग्रेडियंट्स जर जादूचा आला, तर काय मजा येईल, किंवा तो तो जो पदार्थ आहे तो किती सुंदर लागेल, त्याची चव. यस, इथं चहा दिसतीये, कॉफी दिसते आणि त्याच्यावरती मॅजिक दिसतंय ना सगळ्यांना चित्र. येस, म्हणजे स्पार्कल दिसते आजूबाजूला. मग आपण जे काही खातो, आपली उठल्यापासूनच सवय असते, पाणी आपल्याला लागत असतं, चहा, कॉफी, कोणी मध पाणी, लिंबू पाणी, काही ना काही आपल्याला लागत असतं. आणि त्याच्यामध्ये जर मॅजिक नावाचा घटक टाकला, जादू त्याच्यामध्ये टाकली, तो घटक आपल्या माइंड, बॉडी, सोलवर कसा काम करणार आहे, आपण तो बघणार आहे. आजचा जो आहे तो प्रत्येक गृहिणीसाठी आजचा जो टॉपिक आहे, आणि तो खूप मस्त आहे. एकदा तुम्हाला कळायला लागला तर मस्त स्वयंपाक टेस्टी बनवू शकता. जे काही खाताल ते तुमचं प्रसाद राहणार आहे. जे काही पिणार आहे ते अमृतासारखं राहणार आहे. इतकं सुंदर तुमच्या याच्यामध्ये राहणार आहे आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीविषयी तक्रार वाटणार नाही. आजचा आपला 8वा दिवस जादुई तत्व म्हणजे जादुई पदार्थ, आपला एखादा घटक आपण जे म्हणतो ना, स्वयंपाक करतो, जिरे, मीठ, हळद जे काही वापरता तुम्ही, तसा त्यातलाच एक पदार्थ म्हणजे जादुई घटक. ओके. आजपासून आपल्याला आपल्या किचन मध्ये हा आपला घटक रोज वापरायचा आहे. कृतज्ञ हृदय निरंतर जश्न मनात आहे. म्हणजे काय, की जर कृतज्ञ हृदय असेल ना, तो निरंतर असं आतमध्ये त्याच्या त्याच्या याच्यात राहतो. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, आता सध्या चालू आहे पंढरपूरची वारी चालू आहे. ते लोक कसे त्यांच्या त्यांच्या धुंदीत आहे. काय काटा मोडला, हे झालं, काही जरी झालं तरी मस्त नाही का आपल्या आपल्या हरिनामाचा जप करत चालणं. आपण जेव्हा खुश असतो तेव्हा आपल्याला काही आजूबाजूला दिसत नाही. आपण एकदम आपल्या याच्या दुनियेत असतो. मग तसं जर आपण कृतज्ञ आपलं हृदय करायला लागलो, तर ते सेलिब्रेशनच करता येईल, ते एन्जॉयच करता येईल. काही त्याला छोट्या मोठ्या गोष्टीचा फरक पडणार नाही, आजूबाजूला काय होतंय त्याच्यात. आता आजचं समजून घ्यायचं आहे कि भोजन करने से पहले धन्यवाद देना ऐसी परंपरा है जो हजारों सालों पहले चली आ रही है और प्राचीन मिश्र समय से 21वीं सदी में जिंदगी में रफ्तार से तेज हो चुकी है और लोग अक्सर भोजन के लिए धन्यवाद देने के समय निकाल पाते हैं, लेकिन खाने पीने जैसी आसान कामों का इस्तेमाल आप कृतज्ञ होने के लिए अवसर रूप में करते हैं, इसके जादू से काही गुणा बढ़ जाएगा. तर बघा, पूर्वीला लोक आठवत असेल किंवा तुम्हाला जुने लोक माहित असेल तर ते प्रार्थना म्हणायचे आहे ना, आपण वदनिक वर घेता नाम घ्या हरीचे. लग्नात वगैरे तुम्ही कुठे जात असाल तर म्हणजे ते काय होतं, एक धन्यवाद होतं. ते जेवणाला परमेश्वराचे आभार मानणं होतं. पण आता सगळे बफे आले, गडबड आली सगळ्यांना, कोणाला वेळ नसतो उभे राहायला जेवण, तर ते काही होत नाही. काही ठिकाणी अजूनही ते होतं. तर मग आपल्याला धन्यवाद देण्यासाठी आपल्याला जर वेळ काढला, आपण एक परमेश्वराचे 2 मिनिटं चिंतन केले खाण्याच्या अगोदर, जे काही जेवण मिळालंय आपल्याला, आणि त्याच्यासाठी आपलं जे जादू आहे ते 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 जे जेवण आहे ते किती स्वादिष्ट आणि चविष्ट बनू शकतं आपल्या एका धन्यवादनी, त्याचा आपण अनुभव घेऊ शकतो. यदि आप उस समय के बारे में सोचते हो जब आज सचमुच में तेज भूख लगी थी, और आप यदि याद आ जाएगा कि आप सामान्य ढंग से सोच रहे थे, ठीक काम नहीं पाते थे, शरीर कमजोर महसूस कर रहे थे, जो हो सकता है आप कांपने भी लगे, आपका दिमाग दुविधा में पड़ गया और भावनाएं रस्तल हो चुकी थी, और यह सच कुछ घंटे के लिए खाने से हो सकता है। दरअसल आपके जीने या सोचने, महसूस करने के लिए भोजन की आवश्यकता है, इसलिए भोजन को कृतज्ञ होना सचमुच बड़ी बात है। मग का आपण या जेवणाला सगळेच रोज जेवतात, सगळेच खाता, याला का ग्रॅटिट्यूड करू, का धन्यवाद करून आपण खायचं आहे असं वाटतं आपल्याला? मग का करायला पाहिजे आपण?
त्याचं पहिलं कारण आहे की बघा एखादा दिवस आठवा तुम्हाला खायलाच भेटलं नाही त्या दिवशी किंवा तुम्हाला खूप भूक लागली होती आणि काय खायचं ते तुमच्या डोक्यातच नव्हतं किंवा तुम्हाला असाही दिवस कधी झाला असेल की 2-3 तास नाही का काय खाऊ मला भूक लागली म्हणजे बडे काही असू द्या शिळी पोळी चटणी पण खायला तयारी पण त्यावेळेस सिच्युएशन नव्हती की तुम्हाला ते भेटलं नाही. मग कधी कधी आपल्याला होतं ना शरीरमध्ये कमजोरी वाटायला लागती, हातपाय पण थरथर कापल्यासारखे होता आणि आपल्याला काहीच मन लागत नाही म्हणजे काम करण्यामध्ये नाही कशामध्ये नाही म्हणजे काय विचार करायचा त्याच्यामध्ये पण आपली शक्ती काम करत नाही. मग अशा वेळेस आपल्याला काय जाणीव झाली पाहिजे अशा वेळेस आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला तेव्हा कळतं की किती जेवण महत्वाचं आहे. तसं जर आपण राहिलं तर आपल्याला कळतं किती आपल्याला खाणं किती महत्वाचं आहे. यस, भोजन के लिए अधिक कृतज्ञता महसूस करने के खातिर एक पल समय निकालने और सभी लोगों के बारे में सोचने जिन्हें आपके खाने के लिए भोजन उपलब्ध कराया, आपको ताजे फल सब्जियां मिली इसके लिए किसानों में हर पल सब्जियां उगानी पड़ती थी, उन्हें लगातार सींचना पड़ा था और कई महीने तक रक्षा करनी पड़ी थी। तब कहीं जाकर कटने के लिए तैयार हुई। फसल कटने वाली, पैक करने वाली, वितरण परिवहन करने वाली, जो रात दिन बहुत दूरियां करने वाली, सभी लोग मिलकर सामंजस्य काम करते हैं। यदि आप सुनिश्चित हो जाए तो हर पल सब्जी आप तक ताजी पोहोचे, सालभर उपलब्ध राहिली. म्हणजे आपल्याला खाऊ घालण्यासाठी किती लोक काम करतात आपण विचार जर केला तर थोडासा आपण विचार केला आपल्याला जेवण मिळतं. शेतकरी जे आहे ते बिचारे त्याला भले आपल्याला वाटतं आपण पैसा देतोय आपण ती खरी गोष्ट आहे पण त्याच्या मोबदल्यात त्यांना काय करावं रात्रंदिवस तिथं कष्ट करावं लागतात त्याची रक्षा करावी लागते. पक्ष्यांपासून त्यांना वाचवावं लागतं सगळ्या गोष्टी त्यांना बघावं लागतात. ऊन वारा पाऊस कधी लॉस होईल कधी काय त्यांना त्याच्यामध्ये तयारी दाखवावी लागते. नंतर ती फसल जी आहे ती कापणं, तिला नीट करणं, मार्केटमध्ये आणणं, ते ट्रान्सपोर्ट वाले किंवा सगळं आपल्याला कसं प्रत्येक वेळेस वाटतं की नाही मला ताजी आणि फ्रेशच भाजी पाहिजे. आपण फ्रेश असेल तरच घेतो. थोडी खराब असली तर आपल्याला नको वाटतं. आपण कुठल्याही गोष्टी निवडून घेतो. आपल्याला चांगलं मग ह्या ताजी भाजी मिळण्यासाठी प्रत्येक मोठ्या-मोठ्या सिटीमध्ये कितीतरी लांबून-लांबून ट्रान्सपोर्ट होऊन त्या भाज्या येतात. त्याला व्यवस्थित ठेवलं जातं, त्यांना आणलं जातं. आपल्याला पाहिजे ते फळं मिळतात. आपण केरळमधले फळं आपल्याला इथं मिळतात. कोकणामधले फळं आपल्याला पुण्यामध्ये मिळतात, मुंबईमध्ये मिळतात. मग हे सगळं पॉसिबल ह्या खूप लोक पाठीमागे काम करतात त्याच्यामुळे ती पॉसिबल आहे. एकट्याचं काम आहे काही नाहीये. आपल्याला मसाले आहेत, ते मसाले सगळे आपल्याच याच्यात पिकत नाही तरी पण आपल्याला ते मसाले मिळतात. असे भरपूर लोक त्याच्या पाठीमागे निरंतर काम करत असतात. निरंतर चालूच असतं. आपण झोपतो, उठतो हे कोणी ना कोणी ते काम करतच असतं. मांस उपलब्ध करने वाले, मछुआरे हैं, दूध दही बेचने वाले, चाय कॉफी उगाने वाले, फूड पैकिंग कंपनियों के बारे में सोचे, जो हमारे भोजन के लिए तैयार करने का अथक श्रम करते हैं। दरअसल विश्व का आहार उत्पादन अद्भुत ऑर्केस्ट्रा है, हर दिन होता है और समझने परे पर यह काम करता है। जब आप आपके बारे में विचार करते हैं स्टोर, रेस्टोरेंट, सुपरमार्केट, कॉफी, हवाई जहाजों, स्कूलों में संसार हर जगह पे भोजन और पेय पदार्थ बनाए रखने के लिए सारे लोग शामिल होते. आता हा जर आपण इमॅजिन केला तर एखादा ऑर्केस्ट्रा किंवा एखादी सर्कस म्हणा, है ना? एखादी ऑर्केस्ट्रा किंवा सर्कस जी आहे ती निरंतर चालू आहे. मग ते सगळ्या ठिकाणी रेल्वेमध्ये लोकांना जेवायला मिळतंय, विमानामध्ये लोकांना जेवायला पाणी मिळतंय, परत शाळेमध्ये, सुपर मार्केटमध्ये जातो, चहा, कॉफी हे सगळं प्रत्येक ठिकाणी मिळतंय. हॉस्पिटलमध्ये लोकांना जेवण, वरण-भात तिथं गरम-गरम पोहोचलं जातं. हे सगळे असे लोकं आपल्या 2 वेळच्या जेवणासाठी असे लोकं अथक प्रयत्न करत असतात आणि कुठून-कुठून आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आपल्याला ते मिळालं, चहा एक आपल्याला मिळाला. पण कुठे चहाचा कारखाना असेल, त्याच्यानंतर कुठं ती चहाची बगीचा असेल आणि कुठून त्या लोकांनी तोडला असेल, त्याचं जर ते सर्कल जर बघितलं तर किती सर्कल फिरून 1 कप चहा आपल्या हातात आलेला आहे. है ना? आपण काय चहा बनवायचा, घ्यायचा, प्यायचा आपल्याला सहज असं वाटतं. पण तो 1 कप चहाचा जरी विचार केला आपण, कॉफीचा जरी विचार केला, तर कॉफीच्या बागा कुठे आहेत तिथं? किती-किती आसाममध्ये असेल, तिथून त्या सगळ्या गोष्टी इकडं येणं, आपल्यापर्यंत पोहोचणं, तर ती किती मोठी गोष्ट आहे. जर आपण ते थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. आपण ट्रेनमध्ये गेलो तरी आपल्याला मिळतं खायला, विमानात गेलो तरी आपल्याला मिळतं. मग ते सगळ्या त्याच्या पाठीमागं अरेंजमेंट असते सगळ्या पोहोचवण्याची आपल्यापर्यंत. मग अशा वेळेस आपण ह्या लोकांचा विचार करून त्यांना एक थँक यू पाठवू शकतो. भोजन एक उपहार है, यदि प्रकृति का उपहार है
क्योंकि प्रकृति भोजन उगाने के लिए हमें मिट्टी, पोषण पदार्थ, पानी उपलब्ध न करवाए तो हमसे किसी के पास खाने की कुछ भी नहीं रहेगा। पानी के बिना भोजन, वनस्पति, पशु, मानव जीवन जो है संभव नहीं। हम अपना भोजन पकाते समय, उगाते समय, बगीचे की देखभाल करते वक्त, बाथरूम में पानी का इस्तेमाल, हम हर वाहन में, अस्पतालों में ईंधन खनन, उत्पादन करने वाली उद्योगों में, परिवहन संभव बनाने में, सड़कों बनाने में, कपड़े, संसार उत्पादन तथा उपकरण बनाने में, प्लास्टिक, कांच, धातु बनाने में, जीवन बचाने में, बचाने की दवाई और हमेशा मकान तथा अन्य इमारतें बनाने में पानी का इस्तेमाल होता है और हमारे शरीर में जीवित रखता है। पाणी पाणी जीवनदायी पाणी। आता बघा, एक आपलं जेवण जे आहे ते आपल्याला एक उपहार म्हणून मिळालेलं आहे, एक गिफ्ट म्हणून मिळालं आपल्या शरीर चालण्यासाठी, सगळ्या आपल्या रोज जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला जेवण लागतं. भले आपण एक दिवस उपवास काढू, उपवास म्हटलं तरी आपल्याला खायला लागतं. खाल्लं नाही तरी आपण पाणी तर पितोच, हे तरी लागतं. मग जर पाणीच नाही मिळालं आणि या धरती मातेने आपल्याला पोषण तत्व मातीच नाही दिली तर हे उगवणं पॉसिबल आहे का? पाणी आणि पोषण घटक नाही, हे मिळणारच नाही आपल्याला. मग हे सगळं प्रकृतीने आपल्यासाठी तयार केलेलं आहे. मग ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये पाण्याचा वापर झालेला आहे. आज प्लास्टिक बनवायचं असेल, काही सडक बनवायची असेल, प्रत्येक गोष्ट जर बनतीये तर त्याच्या पाठीमागे पाणी आहेच. धातू बनवा, सडकं बनवा, म्हणजे इमारती बनवायच्या आहे, आपलं घर बनलं आहे, या सगळ्यांमध्ये पाण्याचा घटक वापरलेला आहे. मग हे यांनी जे म्हटलेलं आहे लॉरिस हेली यांनी, यदि इस पृथ्वी पर कोई जीवंत जादू है तो पाणी है, निहित आहे. म्हणजे जर कुठला जिवंत असा पदार्थ असेल तर तो पाणी आहे. आज जीवित वस्तू जी आहे ती पाणी आहे. त्याच्यामुळे पाण्याला एवढं महत्व दिलं आहे की आपण बघतो, आपण मंदिरात जातो, आपल्याला तीर्थ म्हणून थोडंसं पाणी दिलं जातं, आपण ते पितो आणि परत आपला हात असा फिरवून पण घेतो, म्हणजे ते पाणी जे असेल ते आपल्या डोक्यावर पण लावतो. केलंय कोणी असं? आपण ते पण करतो. नंतर मस्जिदमध्ये लोक जातात, तिथं पण ते पाण्यामध्ये मंत्र करून तुम्हाला पाणी दिलं जातं. अशा प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर कुठला तरी मंत्रोच्चार जे आहे ते पाण्यावर जास्त केलं जातं. कारण पाणी ही अशी गोष्ट आहे ती मेमरी साठवते. पाणी आहे ते ऐकू शकतं. पाणी जे आहे ती जिवंत वस्तू आहे. तुमची भाषा ते समजू शकतं. यस, भोजन और पानी के बिना हमारा क्या होगा? जाहिर हम इस संसार में नहीं रह पाएंगे। कोई हमारा परिजन, मित्र याद नहीं रह पाएगा। यदि हम नहीं मिलेंगे, आने वाला कुछ कल भी नहीं, लेकिन हम सुंदर ग्रह पर एक साथ रह रहे। जीवन की चुनौतियां आनंददायी पलों के लिए साथ है, क्योंकि हमें भोजन पानी का उपहार दिया है। खाने पीने से पहले जादुई शब्द का धन्यवाद कहना, पाणी को, चमत्कार को पहचानना और कृतज्ञ होणे का कार्य आहे. आता बघा, आपल्याला इतकं छान दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण जिवंत आहे, आपली फॅमिली जिवंत आहे, नातेवाईक. पाणी आणि हे संपलं तर जीवनच संपलं ना. पाणी जर नसेल तर आपल्याला हे सगळंच पैसा, बंगला काही कामात येणार नाही. आपण जर बघितलं, आपण अशा ठिकाणी गेलो तिथे पाणी लवकर आपल्याला मिळालं नाही, आपण बॉटल घेतो, पण पाहिजे आपल्याला, किंवा हे लागू द्या, पहिले म्हणतो जेवायला नाही मिळालं तर चालेल पण पाणी विकत घ्या. मग आपण आता आपले जे काही प्रॉब्लेम असेल, सुख दुःख जे आहे ते आपण करतो, पण हे आपल्याला खाणं पिणं महत्वाचं मिळतंय म्हणून आपण हे सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि ते जर आपण धन्यवाद, कृतज्ञ होऊन केलं तर त्याचे अजून व्हायब्रेशन आपल्यावर चांगले काम करणार आहे. अविश्वसनीय बात यह है, जब आप भोजन पानी के लिए कृतज्ञ होते तो इसके केवल आप जीवन में ही पर असर होता है। आपकी कृतज्ञता संसार आपूर्ति पर असर डालती है। यदि पर्याप्त लोगों भोजन और पानी के लिए कृतज्ञ महसूस करते हैं तो इससे दरअसल उन लोगों की मदद मिलेगी जो भूख से दम तोड़ रहे हैं और बहुत अधिकतम जरूरत है। आकर्षण के नियम अनुसार तथा न्यूटन के लिए प्रतिक्रिया नियम अनुसार सकल कृतज्ञता क्रिया समान मात्रा में प्रतिक्रिया उत्पन्न होती है, जो संसार हर व्यक्ति के लिए भोजन और पानी की कमी परिस्थितीयों में बदल देगी. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे, किती अविश्वसनीय गोष्ट आहे की आपल्याला या संसारामध्ये अन्न आणि पाणी केलं की प्रत्येकाला त्याची गरज आहे. भूक ही प्रत्येकाला आहे आणि तहान प्रत्येकाला लागते, त्यामुळे ही डेली बेसिस वरची आपली गरज आहे. इसके अलावा भोजन पानी के लिए कृतज्ञता आपके जीवन में जादू कायम रखती है। यह आपके हर प्रिय चीज को सुखद सुनहरा धागा पिरो देती है, जिसके आप प्रेम करते हैं, जिसका आप सपने देख रहे हैं. तर आपण हे जीवन आपल्याला सगळं आपलं करायचंय, पण आपल्याला जर हे जर
खाणं आणि आपल्याला म्हणतं ना, माणूस म्हणतो काय किती कष्ट करतो 2 वेळच्या पोटासाठी, 2 भाकरीसाठी. आपण म्हणतो पूर्वीचे लोक म्हणायचे, की काय हे 2 वेळच्या जेवणासाठी आपण सगळं आयुष्य कमवायला लावतो. दूर-दूर सर्व्हिस जातात, सगळं करतात. शेवटी कशासाठी? आम्हाला चांगलं खाणं-पिणं, जेवण असावं. पुराने ज़माने में लोग यकीन करते थे जब वे भोजन और पानी के लिए कृतज्ञता प्रार्थना करते थे और इसमें वह शुद्ध हो जाता था। जब आप क्वांटम फिजिक्स प्रेषक का प्रभाव जैसे जीवन में अवधारों और खोज देखते थे तो पुराने जमाने में लोग साबित हो सकते हैं। क्वांटम फिजिक्स प्रेषक प्रभाव बनाता है। अवलोकन प्रतिक्रिया वस्तु या व्यक्ति परिवर्तन कर देती है जिस देखो जा रही। कल्पना करें यदि आप भोजन और पदार्थ कृतज्ञता केंद्रित करने के लिए ऊर्जा सकरण बदलना चाहती है और शुद्ध हो जाती है। आपके द्वारा खाने वाली हर चीज शरीर को सर्वश्रेष्ठ लाभ पोहोचेल। जर आपल्याला आधी पूर्वीचे लोक करायचे त्याला जेवण नाही मिळालं की भगवंताचं नाम घ्यायचे, मग खायचे. चांगलं त्यांना जेवण मिळालं तर मग ते कुठं ना कुठं त्या व्यक्तीमध्ये क्वांटम फिजिक्स मध्ये हे सांगितलंय की आपल्या खाण्यापिण्याचा आपल्या बॉडीवर पण. किती लोकांनी असं ऐकलंय, जसं अन्न वैसं मन. जसं अन्न खातो तसं मन होतं, जसं पाणी पितो तशी वाणी आपली होती. म्हणजे आपलं खाणं आणि पिणं आपल्या शरीरावर, बुद्धीवर, मानसिकतेवर परिणाम करतो. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग आपण जर खरंच त्याला दिलं तर आपल्या शरीराला काय लाभ पोहोचू शकतो हे याच्यात सांगितलं आहे। भोजन और पेय पदार्थ कृतज्ञता के जादू का अनुभव तात्काल करने का एक तरीका है। सचमुच चीजों का स्वाद लेने के लिए जिसमें आप खा पी रहे हैं और अपने भोजन के लिए पदार्थ का वाकई स्वाद लेते हो, आप दरअसल उन्हीं की कद्र करते हो, कृतज्ञ हो रहे। प्रयोग के तौर पर अगली बार जब आप कुछ खाए पिए तो मुंह में कुछ रखें और उसके निगलने से पहले आप मुंह में भोजन पानी का स्वाद ध्यान केंद्रित करें। आप पाएंगे ऐसा करने पर स्वाद का विस्फोट हो सकता है। दूसरी और जब आप ध्यान केंद्रित करते हैं स्वाद नाटकीय रूप से कम हो जाता है। एकाग्रता कृतज्ञता की ऊर्जा हो रही जो स्वाद तात्काळ म्हणजे आपण जर आता बघा कधी पाणी घेतलं एक ग्लास हातामध्ये आणि त्याला असं पाणी घ्यायचंय आणि मग त्याला थँक्यू म्हणायचं, ते फिलिंग करायचंय। जल पिता मला पाणी मिळतंय, माझं शरीर चालवतं ना, असं एक घोट घ्यायचं आणि तोंडामध्ये ठेवायचं थोडा वेळ आणि ती कृतज्ञतेची भावना आणायची, ती मनात फिलिंग आणायची। तर त्याचा तुम्हाला स्वाद मध्ये चेंज वाटेल, त्याचा गोडवा तुम्हाला वाढलेला वाटेल की काहीतरी वाव फिलिंग तुमची चेंज झाली असं। आणि सेम फिलिंग आतमध्ये जाऊन तुमच्या प्रत्येक ऑर्गन्स वरती काम करत असते। आज कुछ भी खाने पीने से पहले चाहे आप भोजन करें या फल खाएं, नाश्ता करें या कोई भी चीज पिए जिसमें पानी शामिल हो, एक पल निरंकार उस चीज को देखे, उसे खाते पीते समय वाले मन में जोर से जादुई शब्द धन्यवाद कहे। यदि आप कर सकते हैं तो बस एक निवाला ही लिए, सचमुच उसका स्वाद इसके सिर्फ आनंद बढ़ेगा बल्कि आप कहीं कृतज्ञता से महसूस हो जाएंगे। जर तुमच्याकडे पाणी वगैरे असेल तर तुम्ही जवळ घेऊ शकता एखाद्या ग्लासमध्ये। आता सध्या जर तुमच्याकडे पाणी असेल, पाण्याची बॉटल असेल तर ती तुम्ही जवळ घेऊ शकता। आणि आज जे आहे आपण दिवसभर आपण मिळतोय आपल्याला जेवण, तर त्या पाण्याला हातात पकडून तुम्ही म्हणू शकता थँक्यू। सपोज असं पाणी घ्यायचं हातामध्ये आणि त्याला म्हणायचं थँक्यू, आय लव्ह यू। मला हे जल देवता मला खूप छान समृद्ध, हेल्दी आणि आरोग्यवान बनवण्यासाठी धन्यवाद। आणि ते पाणी घ्यायचंय, प्यायचंय, त्या पाण्याला तोंडामध्ये फील करायचंय आणि मग प्यायचंय। बघा त्याची टेस्ट मध्ये तुम्हाला फरक जाणवला असेल। तुम्ही जे फील करून पिलं ते ग्रॅटिट्यूड, तर बघा तुमच्या टेस्ट मध्ये तुम्ही पिण्याच्या तुमच्या भावना बदलल्या आणि नक्कीच तुमच्या त्याच्यामध्ये चेंज होणार आहे फीलिंग मध्ये। जीवनभर भोजन तथा पानी के लिए छोटी छोटी चीजों के लिए कृतज्ञ होना महत्तम अभिव्यक्तियों का एक। और जब आप इस हद तक कृतज्ञता महसूस कर सकते हैं तो आपको जादुई को होते देखेंगे। आणि खरंच आपण ही कृतज्ञता जर तुम्ही रोज अंमलात आणली तर तुम्हाला कळेल की छोट्या छोट्या गोष्टी, साधी चटणी पोळी पण खाताय तुम्ही, पण त्याच्यामध्ये स्वाद आणि तुम्हाला जे मॅजिक पाहिजे ते तुम्हाला कळायला लागलंय की काय त्याच्यामध्ये मॅजिक आहे। आणि तुम्ही असं किती पण तुमचे जर व्हायब्रेशन चांगले नाही, किती पण सोन्यासारखं काही खाल्लं तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही। मग जादुई तत्व त्याच्यामध्ये पहिलं आपलं जे आहे की रोज आपली नियमते लिहायची आहे। 10 नियमते, 10 आपल्याला वरदान जे मिळाल ते लिहायचे आहे। आणि आज काय करायचं, काही पण खाताना पिताना
आपल्याला जेव्हा पाणी येईल तेव्हा ते पाणी पिताना जादुई शब्द आपल्याला थँक्यू म्हणायचे, त्याला लव्ह यू म्हणायचे, चांगले फिलिंगनी त्या गोष्टीकडे बघायचंय आणि मग त्याच्यावर म्हणजे असं हे करायचंय की तो पदार्थावर आहे ना जादुई आपण धूळ टाकतोय. म्हणजे आता तुम्ही पोहे बनवताय, हलवताय, तर त्याला थँक्यू म्हणून अशी मॅजिक आपण मीठ टाकतो ना, तसंच त्याला हे करायचं की मी जादूचा काहीतरी पदार्थ टाकला, थँक्यू थँक्यू थँक्यू, म्हणजे त्याच्यात ते व्हायब्रेशन आपल्याला सोडायचे. जो जो पण पदार्थ बना, आज रात सोने से पहिले ठीक अपना जादुई पत्थर ले और हाथ में सबसे अच्छी चीज के लिए धन्यवाद कही. हा इतका सुंदर टॉपिक आहे आजचा, जर समजून घेतला जास्त करून लेडीजसाठी, जेणेकरून त्या स्वयंपाक करत असतात आणि पुरुष जे आहे ते खाताना त्यांना ग्रॅटिट्यूड करू शकता. आता बघा आपण स्वयंपाक करतोय, काही भाजी करतोय, तर मग त्याला तुमच्या घराचे जे मसाले बनवताय, मिरची आहे, कोथिंबीर आहे, तर त्याला जस्ट तुम्ही भावना करू शकता की अरे ही कोथिंबीर किती छान आली आहे, ताजी आली, किती कोणत्या शेतकऱ्यांनी ती लावली, माझ्यापर्यंत आणली आहे, त्यासाठी थँक्यू. आणि मी एवढ्या याच्यात असून पण मला मिळती. आजकाल तर ऑनलाईन पण ऑर्डर होतात, म्हणजे भाज्या वगैरे, आणि आपल्या घराजवळ आपल्याला जवळ मिळत आहे. इतके सुंदर ताज्या आपल्याला भाज्या मिळाल्या, त्या भाजीसाठी थँक्यू, त्या जमिनीसाठी थँक्यू. आणि टाकताना मी काहीतरी करताना त्यात जादूचा पदार्थ, तुमचे जसे व्हायब्रेशन असेल त्या पदार्थात येणार आहे आणि जेणेकरून तो पदार्थ तेवढा टेस्टी होणार आहे. पाणी हे जिवंत घटक आहे. पाण्याला तुम्ही व्हायब्रेशन, त्याचे भरपूर प्रयोग झालेले आहे पाण्यावर. पाणी हे मेमरी घेणार आहे. त्याच्यामुळे काही उपवास असो, तापस असो, कुठल्याही धर्मात असो, त्याला पाणी हे लागतंच. पाणी जर तुमच्या घरामध्ये स्टोअर केलेलं असेल, पूर्वीचे लोक पाण्याला पूजा करायचे. आता पण काही स्थानामध्ये असे लोक आहेत की ते पाणी भरतात, तिथं मस्त फुलं वगैरे ठेवतात, त्याला दिवा लावतात, म्हणजे पाण्याला एक चांगलं ते जलपिता म्हणून हे करतात. तर आपले 5 तत्वापैकी आपलं जे एक तत्व आहे जलपिता. आपण जसं धरती माता म्हणतो, तर आपले जलपिता आहेत. मग त्यांनासाठी आपण ग्रॅटिट्यूड करायचं, धन्यवाद. जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी घेता हातामध्ये, 2 मिनिटं बसायचं, घाई कसंही उगं पिलं, कुठेही पिलं, तर त्याला ते व्हायब्रेशन बसायचंय. 2 सेकंद लागतात, 30 सेकंद लागतात त्या गोष्टीसाठी. ते पाणी घ्यायचे हातामध्ये, ते फील करायचे, त्याला थँक्यू म्हणायचे, ग्रॅटिट्यूड करायचे, आणि माझ्या शरीरात जाऊन मला शुद्ध ठेव, मला निरोगी ठेव, मला हेल्दी ठेव, थँक्यू 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 असं म्हणून ते पाणी प्यायचंय. बघा तुमच्या एवढं पाणी पिण्याने आणि तुमचे विचार बदलण्याने सुद्धा किती त्याच्यामध्ये व्हायब्रेशन चेंज होणार आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये पाणी जिथं ठेवता, तिथे जर एखादं मंत्र चालू असेल, तर ते मंत्र पण त्या पाण्याच्या ज्या भांडे भरलेले असतात त्याच्यावर काम करायचं. माझ्या घरात कंटिन्यू चालू असतं स्वामी समर्थाचं किंवा गायत्री मंत्र असं, त्याच्या वेगवेगळ्या मंत्राचं ते मशीन मिळतं ना, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे मंत्र ते चालू असतं. म्हणजे आपण स्वयंपाक करत असताना किंवा आपण एखादी स्वयंपाकाला बाई लावली, तर त्याच्यावर ते व्हायब्रेशन एक मंत्राची चालू असतात. अशा प्रकारचे. तुम्हाला समजला आजचा टॉपिक? किती जणांना समजला? एक मिनिट तुमचे माईक चालू करते मी. खूप छान आहे, खूप सोपा आहे आणि रोजच्या दैनंदिन वापरामध्ये तो आपण आणू शकतो. आणि त्याचा जर वापर आपण रोज रोज शिकलो असं वापर करायला, तर खूप छान प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की. आणि कधी कधी आता इतक्या छान टेस्टी भाज्या बनायला लागतात, याच्यापूर्वी तुम्ही तीच भाजी कधी बनवली पण नसेल, तर तशी तुम्हाला ती भाजीची टेस्ट यायला लागते. येस, एनीवन माईक चालू करून सांगू शकता तुम्हाला काय समजलं आजच्या टॉपिक मध्ये? कसा जादूचा पदार्थ तुमच्या स्वयंपाकात तुम्ही रोज टाकणार? येस, माईक चालू करून बोलू शकता. पूजा मॅडम, सुरेखा मॅडम. माईक बंद आहे तुमचा माईक. येस, बोला. बोला पूजा मॅडम. मी बोलू? ओके. पाणी जसं अन्न पण आपल्याला खूप उपयोगी आहे. प्रत्येक गोष्ट जी आपल्याला खूप उपयोगी असते, ज्याचे आपण आभार मानतो, तर त्याच्यामध्ये पाण्याचा खूप महत्वाचा एक पाणी पण महत्वाचा घटक आहे. आणि ज्याने आपलं पूर्ण जीवन चालतंय. आपल्या शरीरामध्ये सुद्धा 70% पाणी आहे. तर आपण जे पाणी पितो, त्याला सुद्धा आपण जर ग्रॅटिट्यूड देऊन पाणी पिलं, तर ते आतमध्ये जाऊन खूप छान मॅजिकली वर्क करतं. आणि आपल्या मोस्ट ऑफ मॅनिफेस्टेशन
पूर्ण करण्यात मदत करतं. आणि पाण्याचे खूप आभार त्यामुळे मानले पाहिजेत. कारण कुठलीही गोष्ट आपण इथे-तिथे बघू तर प्रत्येक गोष्टीमध्ये पाणी यूज केलेलं आहे. घर बनण्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं, तर आता तुम्ही बोलल्यावर माझं खूप लक्षात आलं, की हां, ह्या गोष्टीत पण पाणी लागलं, ह्या गोष्टीत पण पाणी लागलंय. आपण मोस्ट ऑफ विचार करतो, की आपण फक्त पाणी पितोय, तेवढं आपण पाणी वापरतोय. पण जिथे किचन बनलंय ते सुद्धा बनताना पाणी वापरलंय. आपण कपडे धुतो, भांडी घासतो त्याच्यात पण पाणी लागतं. आपण लादी रोजची पुसतो त्याच्यात पण पाणीच लागतं. अंघोळ करताना पण पाणी लागतं. अशा कितीतरी गोष्टी आहेत, की त्या पाण्याशिवाय एकदम अशक्यच आहेत. तर का नाही त्या पाण्यालाच आभार मानून त्याच्याकडनंच मॅजिक घ्यावं. त्याच्यामध्येच मॅजिक मिक्स करावं आणि आपलं जीवन खूप आनंदाने अजून छान करावं. Yes. आणि मग तुम्हाला ग्रॅटिट्यूड मध्ये तुमच्या बोरिंगचं पाणी भरलं आणि ते पाणी भरलं मॅडम. पूर्वी आम्हाला आहे ना त्रास व्हायचा ते पाणी पिताना. अर्थात आम्ही फिल्टर करतो ते. पण आम्हाला असं लागायचं की हे वेगळं पाणी आहे बुवा. पण आता एवढ्या 2-3 दिवसापासून आहे ना मॅडम तुमचं हे सेशन अटेंड करतो ना आम्ही आणि खरंच मॅजिक घडायला लागलंय. तर आता ते आम्हाला वाटत पण नाही की हे बोरचं पाणी भरून आपण फिल्टर केलेलं आहे बुवा. म्हणजे नळाच्या पाण्यासारखीच चव देते. कारण आम्ही त्याचे आभार मानतो, प्रार्थना म्हणतो. हे करतो ना मॅडम, तर खूप आम्हाला म्हणजे चांगलं वाटायला लागलं. मग आता कोणी तक्रार पण नाही करत. आणि आता आम्ही तक्रारी बंद करून दिल्या. काही झालं तर आम्ही सॉरी म्हणून देतो एकमेकांना. खूपच Yes. चांगलं कळलं लागलं. सगळ्यात महत्वाचं आहे की तक्रारी कमी करावा. कारण आपल्याला इथं शुक्राने करा नाही तर शिकायत करा. आपण कंप्लेंट केलं तर तेच वाढणार. जे केलं आपण ते वाढणार आपल्याकडे. बरोबर. तेच आणि तर त्या खरंच पाण्याला मॅडम तुम्ही जे हे सेशन घेता ना मॅडम, याची लोकांना किंमत नाहीये. पण मी असं म्हणजे बघतो ना, की काही लोकांच्या जीवनात 4-4, 5-5 कोच असतात मॅडम. आणि हो. त्यांच्या ते मार्गदर्शनाने जीवन जगतात आणि अप्रतिम जीवन जगतात. Yes. आता माझं सुद्धा मी आहे ना आधीपासून एक धार्मिकता असल्यामुळे आमच्या घरात तर आम्हाला काही चालत नाही इतर गोष्टी. तर आम्ही अशा गोष्टी खूप आवर्जून ऐकतो, वेळ देतो आम्ही. कारण फालतू ऐकण्यापेक्षा, रील बघण्यापेक्षा, डोक्यात वेगळं घालण्यापेक्षा. आता मी पुस्तक पण मागवतो मॅडम. आता बघा काल मी 5-6 पुस्तकं मागवली आणि ते आता मॅजिकचा पण तपास केला मी, तर ते भेटत नाहीये. मी सांगितलेलं आहे मला मराठी व्हॉट्सअपवर हाय करा. मी तुम्हाला पीडीएफ पाठवून देते सध्याचं वाटलंच तर वाचायला. बरं, बरं. मला त्या ग्रुपमध्ये टाकून देते पीडीएफ हे करायला. हो. आणि आणि बोला, आपण बोला. आपण जसे असतो ना तसं ऑटोमॅटिक आपल्याकडे ते येत असते ती गोष्ट. फक्त आपण घ्यायची तयारी पाहिजे असतं. आपलं कुठून ब्रह्मांड त्याचं नियोजन करत असतो. हो ना, मग तुम्ही पण आमच्या जीवनात या ना, म्हणजे हे ब्रह्मांडाचीच कृपा आहे ना. आणि Yes. आम्ही त्या गोष्टी फॉलो करणं हे सुद्धा म्हणजे युनिव्हर्सचीच कृपा आहे. हा, म्हणजे एवढं universe आपल्यासाठी तरी अरेंज करत असतो. काहीतरी आहे बुवा. आता तुम्ही एवढं जीव तोडून सांगतात म्हणजे अक्षरशः म्हणजे आपलं काहीतरी म्हणजे तुम्ही जसं काही लोकांचं काही देणं आहे बुवा. तुम्हाला लोकांचं चांगलं करायचंय. आपोआप तुमचं चांगलं होईल मॅडम. तुमची खरंच भरभराट होईल. आता सरांच्या बाबतीत सांगितलं तुम्ही बघा ₹10,00,000 भरून त्यांनी ते म्हणजे आई-वडिलांची ग्रॅज्युएट करायला शिकवलं. या अशा अप्रतिम गोष्टी आहेत. आपल्या लक्षात नाही येत बोलता-बोलता. या जर आपण जीवनात फॉलो केल्या, तर खरंच प्रचंड म्हणजे विकासच घडणार आहे ना जीवनाचा. येस. दुसऱ्याच्या पण कामात येऊ शकू ना आपण. मी तर माझ्या सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्ये हां. सगळं आतमध्येच नीट करायचं. बाहेर काहीच नाहीये. हो, हो. तदपिंडी तेच ब्रह्मांडी. आपल्याला आपली पिंडच नीट करायची. बाकीचं बाहेर काहीच नाही. स्वतःवर काम करायचंय. हा, जो काही अंधार आहे, जी काही काळीमध्ये झालेली ना, त्यालाच घासून आपल्याला ते सोन्याला सारखं चकमक करायचंय. ते काळं पसरलंय त्यालाच आपल्याला रोज घासता आलं पाहिजे. त्यालाच रोज चकाकी करता आली पाहिजे. तर हे बाहेर काहीच नाही आणि आपल्याला जसं वाटतंय तसं जग आतमध्ये आहे तेच कुठेतरी बाहेर आहे. बरोबर. आणि लोक कळत नकळत खूप स्वतःसाठी सगळ्या गोष्टी मॅनिफेस्ट करतात. म्हणजे ज्यांना काही मॅजिक माहित नाही, ते निगेटिव्ह विचाराने त्यांना ते घडवून आणतात तसं आणि ते म्हणतात मला माहित होतं असंच होणार होतं. माझं कामामध्ये हेच होणार होतं, लॉसच होणार होतं, बिझनेस टाकला तो असाच होणार होता. हे सगळं आपण ते ठरवून आणतो. मग आपण जर ठरवून जर या गोष्टी केल्या आणि जर मॅजिक अंमलात आणलं, तर नक्कीच आपलं आयुष्य किती सुंदर होईल. हो, हो, हो. खरं आहे मॅडम. किती आणि छान प्रकारे करू शकतो आपण. खरं आहे. आणि जिथं आपण अटेंडन्स देतो, जिथं आपण काहीतरी फीस भरतो किंवा आपण खूप असं वाटतं, तर मग तिथं लोकं अटेंडन्स राहतात, की नाही आपण आपलं काहीतरी देणं आहे, कुठेतरी आपण इन्व्हॉल्व झालो. असा एक लोकांचं हे असतो, की बरोबर. भरपूर जणांना असं अगोदरच आपण सिग्नल टाकू शकतो, की "अरे मला वेळच नाही, माझ्याकडनं होतच नाही." तुम्ही ठरवा,
तुम्हाला करायचं तुम्ही ठरवा की मला हे पूर्णपणे करायचंय, मला करायचंय, हे माझ्यासाठी नियोजन केलंय ब्रह्मांडाने, मॅजिक बुक माझ्यासाठी आणलंय, एरोंडाने माझ्यासाठी, माझं आयुष्य बदलण्यासाठी. नक्कीच तुम्हाला ते वेळ मिळणार आणि तुम्ही कशाही पद्धतीने करू शकता ना. हो, हो. नक्की, नक्की. हा. तुम्ही एवढा जर वेळ देता मॅडम आम्हाला, आम्ही तर काय फक्त आम्हाला सुरू करायचंय आणि तुम्ही हा. एवढा खर्च करतायत. याला खर्च असतो लोकांना हे माहिती नाहीये. लोकांना वाटतं हो. असंच काही चालू आहे. याला खर्च आहे.